नमस्कार, पल्लवीज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण हरभरा कबाबची रेसिपी बनवणार आहोत। ही अशी रेसिपी आहे जी तुम्ही एकदा प्रिपेअर करून कधीही गरमागरम सर्व करू शकता। या रेसिपीला तुम्हाला बनवून फ्रीज मध्ये स्टोर करायचे आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे कबाब डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून गरमागरम सर्व करू शकता। चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूया। सगळ्यात आधी मी इथे 1 कप वाटाणा घेतलेला आहे। हा फ्रोझन वाटाणा आहे, तुम्ही पाहिजे तर फ्रेश देखील वाटाणा इथे यूज करू शकता। त्यानंतर इथे मी एक चॉपर घेतलेला आहे। या चॉपर मध्ये आता हा 1 कप वाटाणा आपल्याला छान बारीक करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा वाटाणा आपल्याला इथे चॉप करून घ्यायचा आहे। हा वाटाणा आता मी इथे एका बाउल मध्ये ट्रान्सफर केलेला आहे। एक एक करून आता आपल्याला इथे या वाटाण्यामध्ये साहित्य ऍड करायचं आहे। सगळ्यात आधी इथे मी 3 टेबलस्पून रवा घेतलेला आहे। हा रवा आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे। त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे 3 टेबलस्पून। त्यानंतर हळद 1/4 टीस्पून इथे मी घेतलेली आहे। ही देखील आपल्याला मिश्रणात ऍड करायची आहे। तर गरम मसाला अर्धा टीस्पून, साधारण 2 पिंच हिंग, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, हाफ टीस्पून आमचूर पावडर, मीठ अर्धा टीस्पून, ओवा मी इथे 1/4 टीस्पून घेतलेला आहे। त्याचा हातावर साधारण क्रश करून आपल्याला या मिश्रणामध्ये ऍड करायचा आहे। आता एकदा हे हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आणि जर गरज वाटली तरच आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचं आहे। गरज नसेल तर पाणी देखील यामध्ये ऍड करण्याची आवश्यकता पडत नाही। या मिश्रणाला आताच पाणी सुटलेलं आहे कारण मी इथे फ्रोझन वाटाणे घेतलेले आहे। त्यामुळे याला पाण्याची अजिबातही गरज इथे पडणार नाही। त्यामुळे यामध्ये मी आता पाणी अजिबातही ऍड करणार नाही। हे मिश्रण ॲज इट इज आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटे साधारण हे मिश्रण मी इथे झाकून ठेवणार आहे। त्यानंतर आपण याचे कबाब बनवायला घेणार आहोत। आता जवळजवळ 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपण हे मिश्रण मळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता याचा इथे छान गोळा तयार झालेला आहे। आता हे मिश्रण पूर्णपणे इथे एकजीव झालेलं आहे। अशा पद्धतीने याचा गोळा इथे तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता याचे आपण छोटे मोठे आकारात कबाब बनवू शकतो। साधारण 1 तुकडा घेऊन आपण याचा कबाब बनवणार आहोत। कबाब तुम्हाला पाहिजे तशा शेप मध्ये इथे बनवू शकता। इथे गोल शेप मध्येच हा कबाब बनवणार आहे। इथे गोल शेप मध्ये मी हा कबाब बनवून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने मी इथे सर्व कबाब जे आहे ते बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने आता इथे मी सर्व कबाब बनवून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला साधारण 1 तासासाठी डीप फ्रीज मध्ये
फ्रीज करून ठेवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला हे शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करायचे आहे। आता हे कबाब आपण शॅलो फ्राय करणार आहे। त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे। पॅन मध्ये आपल्याला शॅलो फ्राय करणे इतपत तेल घ्यायचं आहे। तेल इथे छान गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये एक एक करून कबाब ऍड करणार आहोत। लो फ्लेवर आपल्याला हे कबाब छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। आता हे कबाब आपल्याला दोन्ही साइडने छान तळून घ्यायचे आहेत। या कबाबच्या मिश्रणात आपण कॉर्नफ्लॉवर ऍड केलेला आहे, त्यामुळे हे कबाब खूप क्रिस्पी असे होणार आहे। लो फ्लेमवर तळल्यामुळे हे छान आतपर्यंत शिजतात व खूप क्रिस्पी असे होतात। आणि तुम्हाला क्रिस्पी असे हे कबाब नको असतील तर तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर ऐवजी मैदा ऍड करू शकता। त्याच्याने हे सॉफ्ट असे कबाब तयार होतील। आता हे कबाब ऑलमोस्ट तयार झालेले आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपले हे कबाब्स इथे बनवून रेडी आहे। अशा पद्धतीने आपले हराभरा कबाब आता खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत। आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढील अनेक व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खात रहा आणि पाहत रहा पल्लवीज रेसिपी।